आपल्याला हेअर बो बनवण्यासाठी हा मी फॅब्रिक घेतलेला आहे. हा फॅब्रिक तुम्ही तुमच्याकडे जो फॅब्रिक अवेलेबल असेल तो घेऊ शकता तुम्ही. माझ्याकडे हा होता, म्हटलं याच्यावरतीच करूया आपण हेअर बो. तर हेअर बो करताना मी एकदम छोटा तुकडा घेतलेला आहे. तर आपल्याला करायचं आहे की आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या पद्धतीने एक फोल्ड करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं. तो राहणार नाही आहे म्हणून मग मी एक पिन लावून टाकते असं एक. आणि दुसऱ्या साईडने पण एक आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने 2 फोल्ड करून घ्यायचा आहे सिक्युअर राहण्यासाठी. आपण त्याला अशा पद्धतीने असं करूया. त्यानंतर आपल्याला असा एक फोल्ड करायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सोपं आणि खूप छान दिसतो. आपल्याला इथे पिन लावावी लागेल. हां, त्याच्यानंतर आपल्याला आणखीन हा एक फोल्ड करायचा आहे. इथून असा हा फोल्ड करू आपण असं. ओके, हा असा फोल्ड करून घेऊया. हा आपले 2 फोल्ड झालेले आहेत आणि हा असा आकार झाला पाहिजे. ओके, हा असा आकार झाल्यानंतरला आपल्याला गॅदर्स पाडायचा, असे गॅदर्स पाडायला असं. त्यासाठी आपण काय करणार आहे, मी सुईच्या साह्याने याला शिवून घेते आहे. तुम्ही मशीनवर पण शिवू शकता. जर तुमच्याकडे मशीन असेल तर तुम्ही मशीनने शिवा. जर कोणाकडे मशीन नसेल तर तुम्ही सुई दोऱ्याने पण शिवू शकता. शिवण्याच्या मी आधी अशा छोट्या छोट्या गॅदर्स पाडून घेतलेल्या आहेत. 3 पडल्या आहेत, तुमच्या जास्त पडल्या तरी चालतील. अशा गॅदर्स केल्यानंतरला हा भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे. हा आणि हा भाग शिवून घ्यायचा आहे मस्त. याला आपण असे स्टिच केल्यानंतरला असा परफेक्ट असा बो झालेला आहे. आता हा बो तुम्ही तुमच्या बेबीची असेल तर बेबीच्या कॅपला वगैरे टोपीला वगैरे लावू शकता. आता माझ्या मुलीची ही टोपी आहे, तुम्ही असं टोपीवर पण मस्त दिसतं. किंवा मग हेअर बँड वगैरे किंवा मग तुम्ही हेअर क्लिप म्हणून पण वापरू शकता. हेअर क्लिप तर खूप सुंदर दिसते.